आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलं आहे, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आत्ता सांगितलं आहे की पुढील 2 तासांच्या आतमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन त्यांनी आत्ताच दाबलेलं आहे. डीबीटीचं बटन तिकडून तुमच्या भावाने दाबले, त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये प्रशासनाने निवडलेल्या या 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आता महिलांना खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर त्या ठिकाणी आता बँकांना देऊन टाकली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द म्हणजे पक्का असतो. ते जे बोलतात ते 100% खरं करून दाखवतात, ते बोलतात तेच करतात. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे लाडक्या बहिणींनो. त्यामुळे आतापर्यंत तुम्हाला पूर्ण 1 वर्ष झालं, जवळभर त्या ठिकाणी 13 महिन्यांचे 13 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत तुम्हाला जमा केलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 13 हप्त्याचे 19,500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत सोडलेले आहेत. आता ऑगस्ट व सप्टेंबर या 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 म्हणजे टोटल 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी सरकारने निवडलेल्या या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश आत्ता 10 मिनिटांपूर्वी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना देऊन टाकले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यामध्ये सर्वांना 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे. जसं जुलै महिन्याचे पैसे आले तशाच प्रकारे तुम्हाला 3000 रुपये 2 महिन्याचे मोबाईलवरती आल्याचा मेसेज येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे सर्वच बँकेमध्ये आता हे पैसे येणार नाहीत, असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता पत्रकारांना बोलताना ही माहिती दिली आहे. सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी उद्देशून म्हणलंय. नेमकं आता त्या ठिकाणी त्यांनी काय म्हणलेलं आहे तुम्ही नक्की ऐकायचं आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की लाडक्या बहिणीचे 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना सरकारला त्यांनी दिलेल्या आहेत. कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु तुम्हीच ऐका आता तटकरे मॅडम नेमकं काय म्हणाले आहेत. मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत, या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश. आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशीच्या दरम्यान त्या ठिकाणी समोर आले आहे की मागच्या महिन्यात 14,000 पुरुषांनी आता आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत अशा पद्धतीने सरकारला फसवून लाभ घेतला आहे. आणि आता 2 दिवस झालं परत एकदा त्या ठिकाणी सरकारने पडताळणी केली आणि या पडताळणीच्या दरम्यान सरकारला असं आढळलं की 7,000 पुरुषांनी अजून पण लाभ घेतला असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे आधीचे 14,000 पुरुष आणि आताचे 7,000 पुरुष असं टोटल 20,000 पुरुषांनी जवळपास 250 कोटी रुपयांना सरकारला त्या ठिकाणी फसवलं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. म्हणजेच गेले वर्षभर झालं त्यांनी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता आता 20,000 पुरुषांनी घेतला असल्याचं लक्षात आलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता पुरुषच त्या ठिकाणी बहिणींचा हप्ता घेऊ लागले आहेत आणि त्यामुळेच आता हे पैसे या 37 ते 38 बँकेमध्ये या पुरुषांनी आता घेतला असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना आत्ताच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी बँकांना दिल्या आहेत. आता सर्वच बहिणींना आता हा 3000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. पुढील 2 तासांच्या आतमध्ये जो बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये त्या ठिकाणी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे या ठिकाणी सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं तिकडून बटन आत्ताच दाबलंय. परंतु फक्त याच ठराविक बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. फक्त याच 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून ठराविकच बँकांना या ठिकाणी देण्यात आले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 1500 अधिक 1500 बरोबर 3000 रुपये पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा झाल्या, तुम्ही पण तुमच्या कानाने ऐकले आहे. 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित
3,000 रुपये तुम्हाला 100% जमा होणार आहेत। त्यामुळे आतापर्यंत तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी जसे सोडलेत, त्यामुळे शिंदे साहेबावर तुमचा खरोखर विश्वास असेल तर तुम्ही आता 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सप्टेंबरचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 असं टोटल 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती झटकर पाहायला मिळणार आहे। परंतु तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे, महिला व बालविकास मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांच्याच हातात असतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमकं कोणत्या बँकेत सोडायचं आणि कोणत्या जिल्ह्यात सोडायचं। तर त्यांनी स्पष्टपणे बँकांना ऑर्डर दिली आहे। तुम्ही पण आत्ताच ऐकले, 37 ते 38 बँकेचे खाते लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाहीत, तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे। त्यामुळे 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्यात या ठिकाणी आला आहे। त्याचं कारण म्हणजे 14,000 पुरुषांनी आतापर्यंत लाभ घेतलेला होता, त्यावेळी सरकारने एवढी काय ॲक्शन घेतली नव्हती, परंतु आता पुरुषांची संख्या या ठिकाणी वाढू लागली आहे। त्यामुळे टोटल 20,000 पुरुषांनी या ठिकाणी लाभ घेतला असल्याचं आता लक्षात आलंय। त्यामुळे असं खोट्या प्रकारे कागदपत्रे काढून गेले वर्षभर झालं त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्ते आतापर्यंत बँकेमध्ये घेतले आहेत आणि त्या बँकेमध्ये 37 ते 38 बँकेमध्ये घेतला असल्याचं आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। त्यामुळे पोलिसांना सांगून त्यांनी तशा प्रकारे कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत। आज त्या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। तर ते सर्वच बहिणींना येणार नाहीत, फक्त याच 15 जिल्ह्यातील बहिणींना या ठिकाणी 3,000 रुपये 2 तासांच्या आतमध्ये सोडण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता काही ठराविक बँकांची यादी आहे, तर या बँकांना या ठिकाणी 15 जिल्ह्यांची आता यादी वर्ग करण्यात आल्या। या महत्त्वाच्या बँकांना 15 जिल्ह्यांची यादी आत्ताच 5 मिनिटापूर्वी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे। त्यामुळे शिंदे साहेबांनी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी 2 महिन्यांचे 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे तुमच्या भावाने दिलेला शब्द हा 100% खरा असतो। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते खरोखर करून दाखवतात। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, गेले वर्षभर झालं महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला आता येऊ लागले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं, दिलेला शब्द ते पाळतात। अशा शिंदे साहेबांवर तुमचा पण खूप विश्वास आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे त्या ठिकाणी आता पैसे येणार आहेत याची यादी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो, पहा लक्षपूर्वक आता तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्याच्या सूचना आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी दिल्या आहे। त्यामुळे बँका कोणत्या आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे। तुमची बँक जर सरकारने ठरवलेल्या या महत्त्वाच्या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही। तसेच तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या 15 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये वर्ग करण्यात येणार आहेत। बघा, या बँका सोडून इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर मात्र तुम्हाला सप्टेंबर आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे या ठिकाणी तुम्हाला आता येणार नाहीत। स्पष्टपणे तुम्ही आत्ताच ऐकलंय, तटकरे मॅडमने आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचे जे काम करतात त्यांनी सांगितलंय। त्यामुळे कोणत्या बँका आजसाठी निवडल्या आहेत तुम्ही या ठिकाणी कान देऊन पुढील 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी 3,000 रुपये पुढील 2 तासांच्या आतमध्ये येणार आहेत, कोणत्या बँकांना सरकारच्या माध्यमातून आदेश दिले आहेत हे तुम्ही नक्की या ठिकाणी पाहायचं आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे बँकांना तातडीने फोन करून सांगितलंय की 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये गेलं पाहिजेत, असं बँकांना त्यांनी फोन करून आत्ताच 5 मिनिटापूर्वी आदेश दिले आहेत। त्यांचा आदेश म्हणजे फायनल निर्णय असतो। त्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये त्या ठिकाणी आता बँकांना द्या असं सांगितले। ही जेव्हा बातमी न्यूज चॅनलकडे गेली त्यावेळी बातमी सुद्धा मोठ्या न्यूज चॅनलने दिली आहे। ती बातमी त्या ठिकाणी काय दिली आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो,
2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 3000 रुपये या 15 जिल्ह्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्ही मोबाईल हातामध्ये इथून पुढे पकडायचा आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला कधी पण त्या ठिकाणी 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आल्याचा मेसेज येऊ शकतो। आता तुम्हाला 3000 रुपये बँकेत पडल्या लगेच काढून तुम्ही घरी घेऊन यायचं आहे, अन्यथा बँका तुमचे पैसे काटू शकतात। कारण बँकांचा नियम असतो मिनिमम बॅलन्स काहीतरी शिल्लक बँकेमध्ये रक्कम ठेवा। परंतु लाडक्या बहिणी काय करतात, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्या सर्व पैसे काढून घरी घेऊन येतात। त्यामुळे सरकारने सांगितलं आहे पैसे खात्यामध्ये पडल्या पटकन घरी काढून तुम्हाला घेऊन यायचं आहे। बघा आता कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकांना या ठिकाणी देण्यात आल्या, लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक बघत राहा। आता बघा याच 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला लगेचच या ठिकाणी ही यादी सांगणार आहे कोणत्या बँकांना पैसे सोडण्यात आले, तर त्या बँकांना सुद्धा या ठिकाणी आता आदेश कोणत्या देण्यात आलेत ते पण बघूया। पटकन महिलांच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। जर तुमच्या बँकेचे खाते सरकारने सांगितलेल्या याच बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला आज हे पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। असं बघा महिला व बाल विकास मंत्री यांनी ऑर्डर दिली आहे। बघा आताच 5 मिनिटापूर्वी त्यांनी सांगितले। त्यामुळे आपण बँकांची लिस्ट पहिल्यांदा पाहूया ज्या बँकेमध्ये तुमचे स्वतः लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये या ठिकाणी सोडलेले आहेत। बघा प्रत्येक बँका अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो प्रत्येक पॉईंट या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा सांगण्यात आला आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि फक्त 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत या महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये सोडण्यात या ठिकाणी येणार आहेत। बघा त्या ठिकाणी परंतु फक्त याच बँकेमध्ये येणार आहेत बरं का, हे तुम्ही लक्षात ठेवा। आपण यासाठी पहिल्यांदा कोणत्या बँका चालणार आहेत हे पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर 15 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी कोणती सांगण्यात आल्या ती पाहूया। जी तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाच्या बँकांना या 15 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे। काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लाडक्या बहिणींनो आता पहिल्यांदा आपण कोणत्या बँका चालणार आहेत यामध्ये तुमचं खातं आहे का हे पहिल्यांदा आपण पाहूया। यामध्ये तुमचं खातं असेल हा लाभ तुम्हाला आज येणार आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटापूर्वी सांगितलेल्या कोणकोणत्या बँका आहेत तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो पहिली बँक सांगण्यात आल्या त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक। आता बघा कोटक महिंद्रा बँकेत ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांनी आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये बँकेत पडल्याचा मेसेज या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अतिशय महत्त्वाची बँक आहे। बघा त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकेत आधार कार्ड बँकेला लिंक केलेल्या महिलांच्या खात्यावर आज हे पैसे मिळणार आहेत। परंतु पुढे कोणते 15 जिल्हे आहेत ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ते जिल्हे महत्त्वाचे आहेत। पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक। प्रत्येक बँक महत्त्वाचे आहेत। लाडक्या बहिणींनो 2 मिनिटे लक्ष देऊन इथे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला 2 तासांच्या आतमध्ये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। ICICI बँक सांगितल्या। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ज्यामध्ये जवळपास जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी आतापर्यंत हप्ते या ठिकाणी घेतलेत ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेत तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैसे सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कॅनरा बँक। या कॅनरा बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांनी आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा बिंदास्त राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणींचे आता 3000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। तुमची बँक यामध्ये आहे का बघा। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या HDFC बँक। HDFC बँक ही जरी खाजगी बँक असली तरी खूप मोठी खाजगी बँक आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात आले आहेत। तुमची बँक यामध्ये आहे का बघा। तुमची बँक जर असेल आणि पुढे सांगणाऱ्या त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत।
आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची बँक आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या, त्यामुळे खरोखर पुढील 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. पुढची बँक सांगण्यात आल्या 99% लाडक्या बहिणींचे यामध्ये खातं खोललंय, ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. या पोस्टामध्ये सर्वात पहिल्यांदा पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, पुढची बँक सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता टोटल त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. आता तुम्ही बारकाईने कान देऊन ऐकायचं आहे, तरच तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये पैसे आल्याचे तुम्हाला समजणार आहे. आता बघा आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी फक्त याच 15 जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी प्राधान्य आजसाठी देण्यात आले आहेत. या 15 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींचं त्या ठिकाणी खातं आहे, त्या ठिकाणी आता जिल्हा आहे त्यांनाच हप्ता मिळणार आहे. टोटल 6 प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यामध्ये अमरावती विभाग आहे, दुसरा पुणे विभाग आहे, तिसरा नाशिक विभाग आहे, चौथा नागपूर विभाग आहे, 5वा कोकण विभाग आहे, त्यानंतर 6वा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग. प्रत्येक जिल्ह्यातून आता बघा प्रत्येक विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे. त्यामुळे या 6 विभागातून कोणत्या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्या जिल्ह्यामध्ये आता पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 3000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहेत. बघा आता त्या ठिकाणी 6 जिल्हे आहेत. बघा टोटल बघा 6 विभाग आहेत. 4 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप करण्यात येणार आहे. आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे. आता बघा या ठिकाणी आज ज्या 15 जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करताय. बघा लक्षपूर्वक सगळ्यात पहिल्यांदा जो विभाग आहे तर तो पुणे विभागापासून आपण सुरुवात या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केल्याचं सांगण्यात आले. ती म्हणजे पुणे विभागामध्ये जर जिल्हे बघितले तर कोल्हापूर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला म्हणजेच लाडक्या बहिणींची संख्या असलेल्या त्या ठिकाणी जिल्हा निवडण्यात आला आहे, तो म्हणजे पुणे आणि सातारा. या दोन जिल्ह्यांना आजसाठी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे लक्षात ठेवा पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज पैसे येणार आहेत. आता पुढचे बघा जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत ज्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत, तो म्हणजे त्या ठिकाणी नाशिक विभाग. आता बघा नाशिक विभागामध्ये येतात 5 जिल्हे, तर त्या 5 जिल्ह्यांची नावे आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर यामध्ये नंदुरबार आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. आता बघा अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे म्हणून त्याची निवड करण्यात आल्या. पुढचा विभाग सांगण्यात आला आहे नागपूर विभाग. नागपूर विभागातील तुम्ही महिला असाल आणि तुम्ही जर वाट बघत असाल तर नागपूर विभागामध्ये येतात नागपूर असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल. तर इथे या ठिकाणी फक्त गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे. बघा त्यानंतर पुढचा येतो कोकण विभाग. कोकण विभागामध्ये 7 जिल्हे येतात. मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी. तर यामधील फक्त सिंधुदुर्ग आणि ठाणे या 2 जिल्ह्यांची निवड आता करण्यात सरकारच्या माध्यमातून आले आहे. त्यानंतर शेवटचा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग. यामध्ये टोटल जिल्हे येतात आता नांदेड, लातूर, बीड, जालना, धाराशिव. तर यामध्ये फक्त बीड आणि जालना या 2 जिल्ह्यांची निवड आता यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला त्या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांचे एकत्रित लाभ देण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.